विशेष सूचना सदर व्हिडिओ हे 2019 ते 2020 या वर्षाचे असून व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेली स्थळे ही तिलारी जंगलातून जाणाऱ्या कालव्याच्या रस्त्याची आहेत। हा रस्ता स्वप्नवेल पॉइंट या पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता असून हा रस्ता सर्वसाधारण जनतेसाठी उपलब्ध आहे। व्हिडिओमध्ये जे प्राणी दाखविण्यात आलेले आहे त्यांचे छायाचित्रण हे सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आलेले आहे जेणेकरून प्राण्याच्या दिनचर्येत कुठलाही व्यत्यय येणार नाही आणि प्राणी सुरक्षित राहील, त्यांना कुठलीही इजा पोहोचणार नाही। तसेच जेथे जेथे आवश्यक होते तेथे तेथे तत्कालीन स्थानिक वन खात्याची परवानगी घेण्यात आलेली होती। व्हिडिओ बनविण्याचा उद्देश अनुभव आणि माहिती देणे करीत असून इतर दुसरा कुठलाही उद्देश नाही याची नोंद घ्यावी। वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मी यापूर्वी आपले जे व्हिडिओ होते ते AI आवाजाच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत होतो आणि त्याद्वारे माहिती देत होतो। पण आता मी जरा सुरुवात अशी करतो आहे की मी माझ्या स्वतःच्या आवाजाने तुम्हाला आता माहिती वगैरे देणार आहे। मी फार मोठा सिनेमॅटोग्राफर नाही आहे किंवा फोटोग्राफर नाही आहे किंवा यूट्यूबर नाही आहे। मी फक्त एक निसर्गाप्रती माझी संवेदना आणि माझा छंद या दृष्टिकोनातूनच मी हे व्हिडिओ बनवतोय आणि निश्चितच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मी देईल। आता सुरुवातीलाच तुम्हाला मी रानगव्याची रेकॉर्डिंग दाखवलेली आहे। हे दाखवण्याचा उद्देश असा की ज्यावेळेस मी जंगल भ्रमंती करत होतो त्यावेळेस 2019ला मला म्हणजे अनएक्सपेक्टेडच आहे गव्याचे दर्शन झाले। रानगवा म्हणजे इंडियन बायसन हा अतिशय मोठा असा शाकाहारी प्राणी असून वाघ सुद्धा याची शिकार करायला घाबरतो, कारण की हा 1.5 टनापर्यंतचा मजबूत असा शाकाहारी प्राणी आहे। त्यानंतर 27/4/2019ला आपण बघताच आहे की गव्यांचा कळप चाललेला आहे। संध्याकाळी जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा अचानक गव्यांचा कळप माझ्या निदर्शनास आला आणि मी त्याची रेकॉर्डिंग सुरू केली। अर्थातच संध्याकाळ, त्याच्यानंतर उजेड कमी, त्यामुळे रेकॉर्डिंग काही खास आलेली नाही आहे। त्यानंतर पावसाळा सुरू झाला। पावसाळा सुरू झाल्यावर बघा त्या कालव्याच्या रस्त्याला किती निसर्गरम्य वातावरण होतं। अक्षरशः ढग हे तिलारीला लागतात, म्हणजे ढग अक्षरशः आपल्या जवळून जातात असं दुःख म्हणतो त्याला आपण, पण ते खरं ढग असतात, कारण की गोवा जवळच आहे। गोवाच्या समुद्र सपाटीपासून जी हवा येते म्हणजे मान्सून येतं ते सरळ चढताना हळूहळू गोव्याकडून तिलारीकडे वरती चढतं आणि मग नंतर पूर्ण महाराष्ट्रात फैलतं ते। तर असं हे पावसाळ्याचं दृश्य आहे। तिलारी जंगल तुझं गाणं गातो, हरित साजरा प्राण्याचं घर हो, निसर्गाची आरती जीवांचा उत्सव, तुझ्या सावलीत आहे जीवनाचा पर्व। तिलारी जंगल तुझं गाणं गातो, हरित साजरा प्राण्याचं घर हो, निसर्गाची आरती जीवाचा उत्सव, तुझ्या सावलीत आहे जीवनाचा पर्व। झाडांच्या छायेत फुलांच्या गंधात
पाखरांचा गजर, नदीच्या मंदात हरिणांची धाव, माकडांची खेळ. परत 27/6 मी जेव्हा पावसाळा चांगल्या भरपूर प्रमाणात सुरू झाला त्यावेळेस सुद्धा जंगलात फिरायला गेलो. हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा मुख्य रस्ता आहे. म्हणजे हा PWD किंवा काय ते आपण म्हणतो ना जलविभाग त्यांच्याकडून हा बनवला गेलेला होता. त्यात तत्कालीन डॅमचं काम करायला म्हणजे धरणाचं काम, तिलारी धरणाचं काम करण्यासाठी जी अवजड वाहतूक होती ती याच रस्त्याने चालायची. आता तो रस्ता मेंटेन केला जात नाही. त्याच्या मागचं कारण धरणाचं कामही संपलेलं आहे आणि धरण बांधलं गेलेलं आहे. आणि तिथंच जवळ बॅक साईडला जर आपण गेलो म्हणजे मी ज्या रस्त्याला पुढे चाललोय माझ्या पाठीमागे जर आपण परत गेलो, आता मी त्या व्हिडिओमध्ये जाणारच आहे पाठीमागे, तर तिथं एक कॉलनी होती. ती इरिगेशनचीच कॉलनी होती. म्हणजे धरण बांधकामासाठी जे लोक आले होते त्यांचीच कॉलनी होती. आता फार शिल्लकच घरं तिथं राहिलेली आहे. तर असं निसर्गरम्य वातावरण अक्षरशः हिरवळच हिरवळ. आणि आपण बघत असाल पाणीच पाणी असं दिसत आहे. तिल्लारीची एक खासियत अशी आहे की पावसाळा सुरू झाल्यावर जास्तीत जास्त 4 महिने आणि कमीत कमी 2 महिने तुम्हाला सूर्य दिसणार नाही. म्हणजे तिथं सूर्यप्रकाश येत नाही कारण की ढगांनी आच्छादलेलं असतं आणि दिवसभर रिमझिम असा पाऊस चालू असतो. मध्ये मध्ये थांबला तरी फार थोड्या वेळच थांबतो. त्यामुळे तिथं पाणी भरपूर आहे. असं हे तिलारीचं ठिकाण आहे. आणि थोडासा हा व्हिडिओ जो आहे तो मी चालत असल्यामुळे जास्त हालचाल करतोय, जास्त हलतोय. त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या त्या बाबतीत. कारण की मी असा कुठलाही प्रोफेशनल नाही आहे व्हिडिओ मेकिंगमध्ये म्हणा किंवा छायाचित्रणात म्हणा. मला आवड आहे फोटोग्राफीची आणि व्हिडिओग्राफीची, पण मी प्राण्यांसाठी करतो. मी अशा कुठल्या फेमसाठी किंवा प्रोफेशनलिझमसाठी मी करत नाही आहे. मी एक माझी छंद आहे. तो छंद मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तेवढं सामावून घ्या अशी अपेक्षा ठेवतो. आणि बघा हा रिटर्न चाललेलो आहे मी. पुढे तिथं पण पर्वतच आहे, पण हा खाली गेलो थोडंसं खाली उतरलं की ती कॉलनी येते, तिल्लारीची कॉलनी येते. आता तिल्लारीमध्ये 2 कॉलनी आहे. एक तिल्लारीची खालची कॉलनी आणि वरची कॉलनी आहे. ही वरची कॉलनी आहे. वरच्या कॉलनीत म्हणजे पहाडावर आहे आणि खालची पण एक तिल्लारी आहे ती सिंधुदुर्गमध्ये येते. ही जी येते ही कोल्हापूरमध्ये येते आणि कोल्हापूरपासून कमीत कमी 150 किलोमीटरवर ही आहे. आणि बेळगाव कर्नाटकवरून 45 किलोमीटर आहे. गडहिंग्लज म्हणून एक तालुका आहे कोल्हापूरचं, तिथून 70 किलोमीटर आहे. आणि चंदगड ज्या तालुक्यात ही तिल्लारी वसलेली आहे 18 किलोमीटर चंदगड येतं अंदाजे. तर अशी ही कॉलनी आहे आणि असं हे स्पॉट किंवा स्थळ आहे. एक निसर्गरम्य स्थळ आहे. प्राणी पण याच्यात भरपूर तुम्हाला बघायला भेटतील. पण कसं आहे जंगल हे भरपूर फैललेलं आहे. असं एका ठिकाणी नाही आहे किंवा एक एरिया नाही आहे. त्याच्यामुळे प्राणी तुम्हाला लगेचच दिसतील किंवा दररोज दिसतील असं नसतं. कारण की कसं आहे मी 4 वर्ष राहिलो. 4 वर्षात कमीत कमी प्राणी मी बघितलं असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त ज्यांनी 12-15 वर्ष किंवा जे लहानाचे मोठे झाले 40-40, 50-50 वर्ष झाले त्यांनी भरपूर प्रमाणात बघितलेले आहे. तर त्यामुळे असं समजू नका की जंगलात प्राणी नाही आहे. प्राणी आहे, पण ते शक्यतो माणसाला घाबरतात आणि माणूस त्यांना घाबरतो. पण ते शक्यतो माणसाला घाबरूनच सकाळी जंगलामध्ये दाट जंगलामध्ये शिरतात आणि तिथंच थांबतात, विसावा घेतात आणि त्यानंतर ते बाहेर निघतात रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी. आता तुम्ही मागचा तो गव्यांचा जो हर्ड आहे त्याचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की गवे हे चाललेले म्हणजे ते जंगलातून बाहेर निघाले. तर ती संध्याकाळचीच वेळ होती. आता 30/1/2020 थंडीचे दिवस होते. कॅनलच्या रस्त्याला मी अजून पुढे निघालेलो आहे.
तो जो एक तुम्हाला दाखवला तो डांबरी रस्ता, तो मेन रस्ता आहे, याच्या पलीकडचा रस्ता आहे तो. म्हणजे माझ्या अपोजिट साईडला तुम्ही जे झाड बघताय त्याच्या बॅक साईडला थोडंसं अजून गेलं अर्धा किलोमीटर की तो रस्ता तिथं स्टार्ट होतो. तर तो तसा हा तिल्लारीचा रस्ता आहे. आणि इथं बऱ्याच प्रमाणात मला पक्षी आणि प्राणी आढळलेले. आता तो जो गवा सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला तो याच एरियात तिथं मला आढळलेला आहे. आणि पुढे पुढे भरपूर वेळा मला आता हा जो थोडासा तुम्हाला रस्ता दाखवतोय इथंच थोडासा मला बऱ्याच वेळा बिबट्यांची पावले मला दिसलेली आहे. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझे फोटोज शेअर करणार आहे. फोटोजमध्ये असं स्टोरी राहणार आहे की मी काय अनुभव केलं त्या दिवशी. जसं आता तुम्हाला 30/1चा आत्ता मी व्हिडिओ दाखवतोय, तर त्यावेळेस 30/1ला मी फोटोसुद्धा काढलेले असतील, तर त्याचे वेगळे व्हिडिओ मी बनवणार आहे. प्रत्येक डेट वाईज म्हणजे प्रत्येक दिनांक तारखेवाईज मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे तुम्हाला. आणि फक्त तिल्लारी नाही तर तिल्लारी आहे, त्याच्यानंतर परळवेजनाथ आहे, त्याच्यानंतर भुसावळ आहे, तर या ठिकाणची मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही कळेल की माझा छंद मी कसा जोपासतोय आणि निसर्गाची माहिती पण तुम्हाला होईल. विविध ठिकाणाची माहिती, तिथे आढळणारे पक्षी, पशु, प्राणी, ते सर्वांची मी माहिती देणारच तुम्हाला. आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून. आत्ता सध्या आपला जो व्हिडिओ चाललेला आहे तो मी माझ्या सॅमसंग मोबाईलमधून तिल्लारीचे काढलेले व्हिडिओ, म्हणजे तिल्लारी विथ सॅमसंग सेल्फी असं मी त्याला नाव दिलेलं आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस ते हसण्यासारखं वाटू शकतं, पण मला आवडलं ते, त्याच्यामुळे मी ते नाव देत आहे. हा पूर्ण रस्ता जो आहे तो सर्व वनांनी आच्छादलेला आहे. आणि तुम्ही दोघे साईडला गेलात तर एका साईडला कॅनल आहे आणि एका साईडला दरी आहे. आता तुम्हाला बघा तो ओपन एरिया दिसतोय, तो ओपन एरिया तिथं ती दरीच आहे, पण आतमध्ये असं एक प्लेन झालेलं आहे. आणि तिथं बऱ्याच वेळा हत्ती आढळून आलेला आहे असं मला तिथले स्थानिक सांगत होते की हत्ती बऱ्याच वेळा तिथे येतो आणि बऱ्याच वेळा गवे वगैरे पण दिसतात. तिथं मला एका दिवशी रानकोंबडा आढळला होता. रानकोंबडा आणि त्याची फॅमिली असे आढळले होते. रानकोंबडा नर आणि माद्या दोन होत्या, त्या आढळलेल्या होत्या. आता हा जो 15/2/2020चा एक व्हिडिओ अजून आहे, त्या व्हिडिओमध्ये मला तिथं गवा दिसला होता. गवा जरा आतमध्ये गेला. मी थोडा आतमध्ये गेल्यानंतर मी थोडा हळूहळू चाललो. जरा जास्तच शहाणपणा करत होतो मी. की कसं आहे, एक आवड आहे, जरा थोडी डेअरिंग केल्यासारखं वाटतं, पण मलाही माहिती आहे की मी कुठल्या लिमिटपर्यंत मी करू शकतो आणि तेवढ्याच लिमिटपर्यंत मी करत होतो. थोडंसं त्याच गोष्टीचा व्हिडिओ आहे. गवा हा आतमध्ये घुसून गेला. मला त्याने पहिल्यांदा बघितलं, मी त्याला बघितलं, पण त्यावेळेस मी रेकॉर्डिंग स्टार्ट करू शकलो नाही, कारण की मी फिरायला जायचो. मी काही त्यावेळेस म्हणजे असं फोटोग्राफी पर्सनल एखाद वेळेस करायचो जेव्हा जेव्हा मला वाटायचं तेव्हा, किंवा मग संध्याकाळच्या वेळेस ड्युटी झाल्यानंतर जेव्हा मी फिरायला जायचो, संध्याकाळी जास्तीत जास्त वेळेस जायचो, तर त्यावेळेस असे व्हिडिओ मी काढायचो आणि तेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. तर असं तुम्ही करू नका. ही आणि गवा हा साधा प्राणी नाही आहे, तो मोठे मोठे ट्रक उलटापालट करतो. म्हणजे 407 म्हणा, आयशर म्हणा, या गाड्यांना तो इझिली पलटी मारू शकतो, म्हणजे उलटवू शकतो. एवढी ताकद त्याच्यामध्ये असते. कुठलाही जंगली प्राणी जो असतो ना, त्याच्यामध्ये ताकद भरपूर प्रमाणात असते. आपल्याला वाटतं की हा छोटा आहे, पण तसं नसतं मित्रांनो, आणि तसं समजूही नाही. कारण की ते जे खातात, जे सकस अन्न खातात जंगलातलं, त्याच्यामध्ये आणि आपण जे खातो आहे पेस्टिसाइड मारलेलं किंवा कीटकनाशके टाकलेलं जे हायब्रिड अन्न खातोय, त्यात फार मोठा फरक आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की तुमची जुनी मंडळी तुमच्या घरची, म्हणजे आजोबा म्हणा, आजी म्हणा, किंवा अजून पणजी असेल, हे जास्त काळ जगतातही आणि हेल्दी आयुष्य राहतात. त्याच्या मागचं कारणच ते आहे की त्यांनी त्या काळात पेस्टिसाइड एवढे चालत नव्हते. फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड जे गावरान उगायचं तेच खाल्लं जायचं. गावरान तूप, गावरान धान्य, गावरान भाजीपाला, या सर्व गोष्टी गावरानच राहायच्या. आता काय सगळं हायब्रिड झालेलं आहे. त्याच्यामुळेच त्या गोष्टी सगळ्या होत आहेत.
तर सांगायचा अर्थ एवढाच आहे की हे जे प्राणी आहेत हे साधे समजू नये, किंवा छोटा प्राणी सुद्धा इतका साधा नाही आहे, त्यात भरपूर प्रमाणात ताकद असते. एक तिथं मला कुत्रा आढळला होता, त्याला डोग म्हणतात, डोग नावाचा कुत्रा आहे. तो शिटी मारून शिकार करतो, कारण की हे जंगल दाट असल्यामुळे त्यांना जसं सवानामध्ये म्हणजे आफ्रिकेमधले जे कुत्रे असतात वाईल्ड डॉग्स, त्यांच्यासारखी त्यांना शिकार करता येत नाही, कारण की ते सरळ एका शिकारीच्या मागे धावतात. यांना तसं नसतं, हे प्लॅनिंग करतात की शिकार कुठे आहे आणि शिटी मारून एकामेकाला ते इशारा करतात की शिकारीकडे शिकारीकडे, म्हणजे कम्युनिकेट करतात आणि त्याप्रमाणे बरोबर सक्सेसफुली शिकार करतात सुद्धा. तर तो कुत्रा पण फार छोटा आहे, कोल्हा एवढा कुत्रा आहे तो, पण ताकद इतकी जबरदस्त आहे की तो म्हणजे अक्षरशः सांबर त्याला मारतो तो. आणि बऱ्याच याच्यात मी अनुभव घेतला की ते काय करतात, ते हळूहळू त्या शिकारीला तळ्याजवळ ढकलत नेतात आणि यांना तळ्यात पण उतरता येत असतं. त्या तळ्याच्या जवळ गेला की तिथंच त्या शिकारीला पकडतात, असं म्हणजे मी ऐकलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे ऐकलेलंच आहे, जास्तीत बघितलं तर नाही आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं जेव्हा शिकारी होतात, आमच्या प्लांटला खाली जेव्हा शिकार होते तेव्हा कुत्र्यांचे आवाज येतात. तर जनरली त्यात आमच्या प्लॅनच्या जवळ तिथे एक तळा आहे, त्या तळ्याच्या जवळच जास्तीत जास्त ते शिकारी कुत्रे करायचे. तर हे ऐकलेलं आहे, त्यामुळे त्यांचा जे माझे जिथले सहकर्मचारी आणि अधिकारी होते त्यांच्या अनुभवाला मी मानतो, कारण की त्या गोष्टी आहे कुठेतरी. तर असा थोडासा अनुभव मला आलेला आहे. बराच मोठा व्हिडिओ आहे हा, पण तुम्हाला दिसेल मी थोडंसं आतमध्ये घुसायची डेअरिंग केली फक्त गव्याच्या व्हिडिओ काढायसाठी. तर ते थोडंसं चुकीचंच आहे, पण मलाही माझ्या लिमिट त्यावेळेस माहीत होत्या, कारण की जंगलात म्हणजे तिथे राहून तेलारीला राहून आणि जंगलात फिरून मला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आलेला होता. आणि केव्हा कसं काय आणि प्राणी केव्हा चेतावणी देतात त्यासुद्धा गोष्टी मला थोड्याशा माहिती होत्या, म्हणून मी थोडीशी डेअरिंग केली. मित्रांनो, तुम्ही असं काही करू नका कृपया. माहिती नसेल तर कुठल्याही गोष्टींची असे रिकामेच कामं म्हणतो मी, ते करू नका कृपया. मी केलेलं आहे थोडंसं बिलकुल. मी पण घाबरतच होतो, कारण की घाबरावंच लागतं. कुठलाही प्राणी हा साधा नसतोच, त्याला थोडंसं घाबरावं लागतंच. कुठलाही जंगली प्राणी असेल त्याला घाबरायलाच पाहिजे आणि त्याच्या दूरच राहायला पाहिजे, एवढं मी सांगू इच्छितो. जंगलाचा राजा गरजतो मस्त, पानांची शपथाच्या सोबत असत. वाघाची ढरकाळ वनाची ओळख, आपल्या सहवासात निसर्गाचा संदेश आहे. आपली जबाबदारी आता वनांचा आधार जपायचं येतात काळ. निसर्गाला बिनशर्त प्रेमचं जाळ. आता 27/2 परत मी तिथंच गेलो. हा जो एक ब्रिज आहे, हे ब्रिजच्या खालून कॅनल जात आहे आमचं, कारण की 2 पहाड आहे, 2 पहाडांना कनेक्ट करता येत नव्हतं. खालून नदी आहे, त्यामुळे वरतून कॅनल टाकलाय, कॅनलच्या वरती ब्रिज टाकलाय आणि ब्रिजवरून गाड्या जाऊ शकतात. तर अशा प्रकारची पद्धत केलेली आहे. आणि या ब्रिजवरून इतका सुंदर व्ह्यू येतो. खाली इकडच्या साईडला भरपूर खोल दरी आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच ते. आणि खालून नदी वाहते आणि पूर्ण व्ह्यू दिसतो इथून. पूर्ण तुम्ही जंगलाचा व्ह्यू बघू शकता. बऱ्याच वेळा मला इथं मलबार पाईड हॉर्नबिल्स म्हणजे धनेश नावाचे जे पक्षी आहेत ते आढळलेले आहे बऱ्याच वेळा. आणि त्याचप्रमाणे बॉबकॅट थोडीशी पुढे गेली तिल्लारी साईडने की ती बॉबकॅट पण दिसली आहे. बघा, ही दरी आहे, या दरीमध्ये अजून खोल दरी आहे. आता हा जो व्हिडिओ आहे हा थोडंसं मी पुढे गेल्यावर मला पुनच्च एक गवा दिसला, परत एक गवा दिसला, म्हणजे मागे तो दिसला होता, परत एक गवा दिसला. मी गाडी लावली, कारण की त्यावेळेस मी गाडीवर होतो, थोडं ड्युटीला उशीर होणार त्याच्या हिशोबाने मग मी निघालो. सकाळी 6 वाजता निघालो, 9-9:30ला मला हे करायचं होतं. मी गाडी लावली, कारण की मी चाललो होतो. त्या गव्याने माझा आवाज ऐकला होता, थोडासा मध्ये चालला गेला तो. मी हळूच गाडी लावली आणि घाबरत का होईना मी हळू
घाबरत का होईना मी हळूहळू त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो त्या डोंगराच्या पलीकडे तिकडच्या दरीमध्ये तो निघून गेला होता. कसं असतं, प्राणी स्वतः असे अटॅक करत नाही. जर माणूस जास्तच थोडंसं म्हणजे जवळ गेला तो एक वॉर्निंग देत असतो आणि ते वॉर्निंग देऊन मग तो अटॅक करत असतो. आणि प्राण्याचा तो स्वभाव बघून आपण थोडेसे अशा डेअरिंग करायचे असतात, त्याचप्रमाणे केलेले मी. महत्त्वाचं म्हणजे प्राणी असला तर शांत राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आपण आदळआपट किंवा काही गोष्टी केल्या तर त्याला असं वाटतं की मला काहीतरी धोकाच आहे आणि त्याच हिशोबाने ते आपल्यावर अटॅक करतात. आता हे मी पुढे निघालेलो आहे. हे मला इथं परत एक वेळा गव्यांचा कळपच म्हणजे हड दिसलेला होता. पूर्ण त्या तिथं हड आहे, पुढे पहाड आहे, ते पहाडामधून पुढे निघून जातात. मी त्या साईडला पण जाऊन आलेलो आहे. म्हणजे इतकी सुंदर व्हॅली आहे तिथं, भरपूर मस्त व्हॅली आहे. आणि हे कॅनल थोडे काही ठिकाणी लिकेज होत आहेत ना, तर ते लिकेजचं पाणी त्या व्हॅलीमधून पडतं. अक्षरशः म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे धबधबे आहेत लिकेज झाल्यानंतर, जे लिकेज असतात ते लिकेजेसमुळे. त्यामुळे तिल्लारीला मे महिन्यात सुद्धा काही ठिकाणी इतके सुंदर असे धबधबे दिसतात. अगदी निसर्गरम्य असं वातावरण होऊन जातं तिथं. भरपूर धबधबे आहेत तिथं. इथंच मला समोर जर तुम्ही बघितलं तर तिथंच मला थोडेसे गव्यांचा आवाज आला होता. मी सांगितलं सुद्धा की गवे आहे तिथे, पण ते दिसले नाही. कारण की दिसणार कसे, आता एवढ्या मोठ्या जंगलात एवढं दाट जंगल आहे की सूर्यप्रकाश पण पोहोचू शकणार नाही, एवढं दाट जंगल आहे. आणि हा भाग पण खाली आहे थोडासा. आता मी ज्या रस्त्यावर आता तुम्हाला बघा गाडी लावलेली दिसते ना, माझ्या बॅक साईडला पण जो रस्ता आहे तो थोडासा खोल आहे. तोही म्हणजे 10-15 फूट खोल येईलच तिथं. म्हणजे जो मेन रस्ता आहे आणि हा रस्ता आहे तो तिथं अटॅच होतो थोडासा पुढे जाऊन, आणि त्या रस्त्यावरून परत रिटर्न जाऊ शकतो मी. तर अशा स्वरूपात कधी कधी मी गाडी काढायचो, कारण की बऱ्याच वेळा इच्छा व्हायची किंवा ड्युटीच्या दिवशी आपण निघावं आणि तिकडं जरा बघावं, किंवा मग कधी कधी थकवा जरी वाटला की आज भरपूर फिरलोय. कारण की मी कधी कधी जंगलात 6 वाजेला गेलो, 6-6:30 व्हायचे मला, की मी न जेवता न खाता न पिता, म्हणजे पाणी न पिता मी बऱ्याच वेळा 12:30-1 वाजेला मी बाहेर निघायचो. तर एवढे मला ती जंगलाची आवड होती. पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्या हिशोबाने. तर असे काही इन्सिडेंट्स, अशा काही घटना घडतात ज्याच्यामध्ये आपल्याला अजून आपुलकी वाटते प्राण्यांविषयी. ते कुठल्याही प्रकारचे ॲग्रेसिव्हनेस दाखवत नसतात आणि दाखवतही नाही, पण ते आपल्याला इशारा देतात. मी माझ्या कामात आहे, तू तुझ्या कामात राहा, माझ्या जास्त जवळ येऊ नको. माझ्या जास्त जवळ आला तर मग मी तुझे बरे वाईट करू शकतो, ते माझ्यावर राहील मग, कारण की तू माझ्या परिसरात, माझ्या एरियात आलेला आहे. तर असे सुद्धा अनुभव येतात आणि मी घेतलेले आहे. म्हणजे अंगावर आणायचे नाही, पण असा एक अनुभव घेतलेला आहे की प्राण्यांना कसे शांत राहतात आणि आपण पण कसं शांत राहून त्यांचं निरीक्षण करायचं. कारण की कसं ओरडाआरड केली किंवा काही गोष्टी केल्या, या गोष्टींमुळे त्यांना त्रास होतो. त्यांची जी दिनचर्या चाललेली असते त्यात भंग पडतो आणि त्याच्यामुळेच मग पुढे जाऊन ती प्रॉब्लेम येते. प्रॉब्लेम म्हणजे अटॅक करणं किंवा बाकीच्या गोष्टी, इशारा देणं, धोक्याचा इशारा देणं. ते आता मार्च महिना सुरू झालेला होता. मार्च महिन्यात मी फिरायला आलेलो आहे. मार्च महिन्यात सुद्धा तिथे थंडी असते. इवन मे महिन्यात सुद्धा संध्याकाळी तिथं थंड हवा लागते, कारण की गोवा 70 किलोमीटर आहे. गोव्याचं म्हापसा 70 किलोमीटर आहे आणि गोव्याचं म्हापसा नाही, सॉरी, कलंगूट बीच 70 किलोमीटर आहे आणि म्हापसा 40 किलोमीटरच्या आसपास असेल. दोडामार्ग 35 किलोमीटर आहे आणि 40 किलोमीटरवर 70 किलोमीटरवर समुद्र म्हणजे फार नाही आहे. संध्याकाळी अतिशय सुंदर अशी थंड हवा, समुद्रातलं पाणी थंड करतं आणि ती वरती येते आणि तोच थंडपणा हा तिल्लारीला जाणवतो. त्यामुळे असं समजू नका की तिल्लारीला होते गरमी. दुपारी जास्त असते, दुपारी जास्त गरमी असते, पण म्हणजे आपण म्हणतो जळगाव वगैरे किंवा नागपूर, चंद्रपूर अशा ठिकाणसारखी गरमी तिथं नसते. फारच क्वचितच तशी गरमी येत असते.
थोडं मी वरती झाडं जे आहेत त्याच्यावर निरीक्षण करत असतो, कारण की मला या रस्त्याला, ज्याला आपण काळा बिबट्या म्हणतो म्हणजे ब्लॅक पॅन्थर, तो दिसलेला आहे. आणि बऱ्याच वेळा तिथले जे पाड्यामध्ये राहणारे गावकरी ते सांगतात की बऱ्याच वेळा जे भले मोठे जे वृक्ष असतात त्याच्यावर बऱ्याच वेळा बिबट्या बसलेला आढळलेला आहे. बिबट्या किंवा ब्लॅक लेपर्ड म्हणतो ना, तो आढळलेला आहे. त्याचप्रमाणे इथं पक्षी म्हणजे राजधनेश सारखा मोठा पक्षी पण आहे. अंदाजे 3 ते 4 फूट त्याची हाईट असते आणि दिसायला अक्षरशः सुंदर असतो. राजधनेश म्हणतात त्याला, म्हणजेच ग्रेट हॉर्नबिल, जो जंगलाचा शेतकरी आहे. कारण की हे जंगल जे वाढलेलं आत्ता तुम्हाला दिसतंय हे वाढवण्याचं जास्तीत जास्त काम हे धनेश पक्षी म्हणजे हॉर्नबिल प्रजातीचे जे पक्षी असतात ते करतात. तिथं मी आत्तापर्यंत जे ऑब्झर्व केलेले आहे, तुम्हाला फोटोमध्ये मी पुढच्या व्हिडिओवर दाखवणारच आहे. मी ऑब्झर्व केलेले मला तीन आढळलेले. एक ग्रे हॉर्नबिल जो छोटा असतो, त्याच्यानंतर मालबार पाईड हॉर्नबिल जो काळा पांढरा हॉर्नबिल असतो तो, आणि हा जो आहे ग्रेट हॉर्नबिल हा सर्वात मोठा असतो. ग्रेट हॉर्नबिल सर्वात मोठा असतो, त्यामुळे त्याला राजधनेश म्हणतात. तो राजधनेश पण मी बघितलेला आहे आणि त्याचा आवाज पण मी ऐकलेला आहे. अक्षरशः असा आवाज काढतो की आपण घाबरून जातो. 2 किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू येतो. तो व्हिडिओ आहे का नाही मला माहीत नाही, माझ्याकडे होता पण मला काही आढळला नाही. हे व्हिडिओ मी म्हणजे कल्पना कशी सुचली की मी सहज असे जुने व्हिडिओ बघत होतो. अचानक मोबाईलचं एक मला बॅकअप दिसलं, माझ्या सॅमसंग मोबाईलचं, आणि मला ही कल्पना सुचली की मी एवढ्या रेकॉर्डिंग घेतलेल्या आहे, तर कुठेतरी या पर्सनल रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत शेअर करणं पण सुद्धा आवश्यक आहे. की मी जंगलात कसं फिरलो. आता तिथले बरेच लोक म्हणायचे की साहेब तुम्ही एकटे कावर फिरतात जंगलात. एक आवड होती. मग तिथं प्राणी वगैरे असतात, म्हटलं निश्चितच आहे प्राणी वगैरे असतात, काही झालं तर कुठलाही प्राणी रिस्पॉन्सिबल राहणार नाही. मी असं सगळ्यांना सांगत होतो, जे होईल ते माझ्यामुळेच होईल. कुठलाही जंगली प्राणी त्याला रिस्पॉन्सिबल राहणार नाही. इव्हन मी घरच्यांना पण सांगितलं होतं की कुठलंही काही झालं तर त्याला ते जबाबदार नाही, कारण की मी त्यांच्या परिसरात फिरतोय, ते माझ्या परिसरात नाही फिरत आहे. ते माझ्या घरात नाही आले, मी त्यांच्या घरात गेलेलो आहे. या उद्देशानेच मी फिरत होतो. निश्चितच घाबरत होतोच मी. जसं मला भीती वाटायचीच, पण भीती वाटणं सुद्धा आवश्यक आहे. शेवटी जीव आहे माझा, पण मला भीती वाटणं आवश्यक आहे. तर त्या गोष्टी होतातच. आणि एखाद्याला आवड असली तर त्याला वेडा असंच नाही म्हणत ना. बऱ्याच जणांनाच काही काही छंद असतात, त्याला वेड्यातच काढतं, बाबा वेडा आहे हा, इतका छंद आहे याला, कुठेही जातोय, काही करतोय, असं. म्हणजे बऱ्याच लोकांना आता वेगवेगळे छंद असतात. याला हा छंद आहे बघा, गाड्या, एवढ्या गाड्या विकत घेतो हा, एवढ्या गाड्या चालवतो, रात्री फिरवतो, तसंच आहे. आता 7:03 आहे, म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी पण परत मी संध्याकाळी फिरायला आलो, कारण की आवड इतकी निर्माण झाली होती मला की भयानक. इथं जे समोर दिसतंय ना त्या ठिकाणी मला एमराल्ड डव दिसला होता. एक आपल्या डव म्हणजे हुला किंवा आपण कबूतर म्हणतो त्याचाच एक प्रकार आहे तो मला तिथं आढळला होता. त्याचा फोटोही मी काढलेला आहे, पण व्यवस्थित काय आलेला नाही आहे. एमराल्ड डवच आहे तो मला आढळला होता. तर हाही एक तसा व्हिडिओ. या ठिकाणी आता मी जिथे गेलो होतो इथून मी एका दिवशी परत आलेलो आहे. अक्षरशः घाबरून आलेलो आहे, कारण की या झुडपातून काहीतरी असं वरती माझ्याकडे अटॅक करायला येईल अशी मला भीती वाटली होती. कारण की तो सळसळत होता एकदम, म्हणजे त्याला माझा आवाज गेला असेल चालण्याचा, तर सळसळण्याचा आवाज आला. आणि मला तरी वाटतं ते गव्याचाच हड होता, गव्याचाच कळप होता, आणि मी जास्त जवळ गेलेलो असेल त्याच्यामुळे तो अटॅक करायला येण्याची शक्यता होती. आणि त्यावेळेस मी घाबरून गेलो होतो आणि मी परत पण गेलेलो आहे. त्याचा व्हिडिओ नाही माझ्याकडे, मला वाटतं असेल तर माहीत नाही, दुसऱ्या याच्यात मी बॅकअप घेतलं असेल, पण जेवढे व्हिडिओ सापडलेले तेवढे मी तुम्हाला इथं दाखवतोय. चाललेलो आहे असंच मी फिरायचो. कमीत कमी अंदाज सांगायचा तुम्हाला तर 3 ते 4 किलोमीटरच्या आसपास असेल. तर तेवढ्या परिसरात मी फिरायचो. असं फिरणं फार व्हायचं आणि बरे वाटायचं थोडंसं.
फिटनेस पण राहायची. हरिणाची धाव मकरांची खेळ तुझ्या कुशीत आहे निसर्गाचा मेळ. हा पूर्ण जंगल परिसर आहे. हे तुम्हाला मी दाखवलंय तोच प्लेस आहे हा पावसाळ्यातला. इथं पाणी साचतं आणि तिथं हत्ती दिसतो तुम्हाला ते सांगितलं होतं. तोच प्लेसवर मी परत आलेलो आहे. पूर्ण हा जंगलाचा परिसर आहे. पूर्ण तुम्हाला फिरवतोय बघा. आता मी याच्यात दिसतोय कारण की मी सेल्फी घेतोय. मी सेल्फी घेऊनच चाललेलो आहे म्हणून मी याला व्हिडिओला खास करून तेच नाव दिलेलं आहे, सेल्फी तिल्लारी विथ सॅमसंग मोबाईल सेल्फी असं लिहिलंय मी. त्यामुळे मला तसं वाटलं म्हणून मी केलंय ते. बिबट्याची दाटी नदीत माशाची रंगीत नगरी पावसात दाटती हिरवी शाल. तुझ्या सौंदर्याला नाही काही तोड. सूर्यास्ताची सोनेरी रेषा चंद्रप्रकाशात रुपेरी देशा. जंगल तुझं ताते जीवन गीत तुझ्या विना निसर्ग अपूर्ण चित. तिलारी जंगल तुझं गाण गातो गातो. हरित साजरा प्राण्यांचं घर हो प्राण्यांचं घर. निसर्गाची आरती जीवाचा उत्सव तुझ्या सावलीत आहे जीवनाचा पर्व. Golden feathers in the morning light glide through valleys, such a peaceful sight. Ruddy shelduck whispers the dawn song, a wanderer of skies where we belong. By still waters it spreads its fire, a streak of amber, hearts inspire, dancing on the breeze, free and lone. Nature's gem in a flight unknown. Oh, ruddy shelduck, tell me your tale. Skies are your canvas, winds are your trail. Carried by freedom, no chains, no bounds. A melody where your name resounds. Step into the air with grace untamed, wings of copper, the sun is clean. You splash with the rivers, play in the dust, a bond with earth, a sacred trust. From mountain echoes to oceans wide, your story lingers forever, beguiled. Teach me the way of your fearless flight, to chase the sun and embrace the night. Take me where the horizon bends, where the flight of dreams never ends. In your eyes there's a world I see, a boundless journey, a destiny free.
जंगलाचा राजा गरजतो मस्त, पानांची शपथाच्या सोबत असत. वाघाची ढरकाळ वनाची ओळख, आपल्या सहवासात निसर्गाचा संदेश आहे. आपली जबाबदारी आता वनांचा आधार जपायच येतात काळ. निसर्गाला बिनशर्त प्रेमच जा, वन संरक्षण भारताची साखर. पाखरांचा जोड गजर दरबारी, थेंबाएवढी पाणी जीव वाचवणारी. झरांची छाया गारूच्या मुळे, आर्यांना दाद्याची ही सेवा दुरुती आहे. आपली जबाबदारी आता वनांचा आधार जपायच येतात काल. निसर्गाला बिनशर्त प्रेमाचा द्या, वन संरक्षण भारताची साखर. संध्याकाळ व्हायला आली होती आणि थोडेसे माझे पावलं फास्ट, मला म्हणजे चालायचं फास्ट होतं, कारण की संध्याकाळ झाली की बहुतेक प्राण्यांचा तिथं वावर होतो. आता आम्ही स्वच्छ वाहून प्रत्येक प्राणीच्या हक्काचं स्थान. पर्यावरणाचा दर सुधर घेऊया, वन संवर्धनासाठी हातात हात घेऊया. गंध पसरतो उन्हाळ फुलामुरताई, हवा बांधते यात की कुडे. एकमेकावर अवलंबून हा संसार, सगळ्यांना समजेल का निसर्गाचा आधार. Whisper in the breeze, so fine. Leaves are dancing on the vine. Mountains hum their age-old tune underneath the silver moon. Are laughing in their flow. Fields of flowers start to glow. Wildlife roams with pride and grace. 8-3-20-20चा व्हिडिओ आहे. भरपूर मोठी डेअरिंग केली होती आणि जंगलाच्या आतमध्ये घुसलो होतो. बघू म्हटलं किती घनदाट असतं. आता हा पावसाळा संपलेला आहे तरी बघा धबधबा चालू आहे तिथं आणि अक्षरशः वेलींचे साम्राज्य आहे. आता काही लोक किंवा मग ते गव्यांचे हे असतील, पायवाट असतील, म्हणजे गवे किंवा प्राणी त्या पायवाटेने चालत असतील. मी बघा किती सतर्क आहे, कारण की काय कुठून काय येईल मला पण नाही माहिती होतं ना. त्याच्यामुळे हा 11-3चा दुसरा व्हिडिओ आहे. एक वरती कॅनलच्या वरती एक ब्रिज म्हणू आपण. तो ब्रिज प्राण्यांना पण उपयोगात येतो आणि माणसांना पण, आणि तो ब्रिज कनेक्ट करतो मेन रोडला, म्हणजे जो मी मागे पावसाच्या याच्यात दाखवला त्या मेन रोडला. हा इथं आता इथं मला मागे जो दिसतोय तिथं गवा दिसला होता आणि याच्या मागे बघा आता तुम्हाला तो ब्रिज दिसेल. ते बघा तो ब्रिज जो दिसला ना त्या ब्रिजच्या बॅक साईडलाच मला
वाघाचा आवाज आला होता. त्यावेळेस मी एका इंजिनियर सोबत आलेलो होतो. तोही व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. थरारक अनुभव म्हणून तुम्ही निश्चितच त्याचा पण आस्वाद घ्या. आस्वाद म्हणजे जेवायचं गोष्टच नाही आहे, बघा निश्चितच त्याला. आस्वाद म्हटलं म्हणजे तेच झालं ना. आता हे कसं आहे, आपलं याच्यासारखंच आहे थोडंसं. आपण जेवतानाच बरेच वेळा हे व्हिडिओ बघतो, तोच येतो, कारण की जरा बरं वाटतं. मी पण बरेचले कोकणातले चॅनल्स आहे, बाकीच्या गोष्टी आहे, किंवा जे फिरस्तीवर असे यूट्यूब चॅनल आहे फिरतात, ते पण मी बघतो कधी कधी. असं नाही की माझेच बघतो, मी त्यांचे पण चॅनल बघतो. आणि मी शक्यतो जेवतानाच बघतो, आणि मला ते आवडतात, कारण की जेवण पण भरपूर चांगलं जातं त्याच्यामुळे. तर असा अनुभव असतो, एक अनुभव असतो. आता हे 15/3/2020 आहे. तो जो डोंगर क्रॉस करून गेलेलो आहे मी, कोरबे डॅम म्हणतात त्याच्या, पण तिथं डॅम आहे. तो डॅममधून थोडंसं हलकं पाणी सोडलेलं असतं. त्याच्या अपोजिट साईडला मी गेलो होतो, मला वाटतं. हो, त्याच्या अपोजिट साईडलाच गेलो होतो. तिथं भरपूर प्रमाणात मला म्हणजे पॉक्युपाईनच्या लीद भेटली. म्हणजे पॉक्युपाईन म्हणजे शाही म्हणतात त्याला, साळींदर पण म्हणतात, जे काटे असतात ज्या प्राण्याला, त्याच्या भरपूर प्रमाणात दिसले. आणि याची पण लीद दिसली आहे, म्हणजे विष्ठा, अस्वलाची आणि गव्याची, अशा दोघे विष्ठा तिथं दिसलेल्या आहे. आणि ही बघा पूर्ण कडा आहे, भरपूर उंच आहे, आणि तिल्लारी असं उंचावरच आहे, म्हणून तिथं असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि जे ढगं येतात आणि जो पाऊस पडतो तो याच हिरवेगार याच्यामुळे पडतो, आणि वनराईमुळे पडतो. वन बघा किती आहे, आणि तो बघा तो धबधबा आत्ता दाखवलेला आहे मी तुम्हाला. नाही, हे कोरबेचं नाही आहे, ज्या ठिकाणी मी तुम्हाला मागचा व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओचं आहे हे. म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला जिथं मी तुम्हाला सांगितलं की गव्याचा कळप आहे, पण तो दिसत नाही. मग मी दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी गेलो की मला वाटलं गव्याचा कळप दिसेल. तर तिथं काही प्रायव्हेट म्हणजे इथल्याच गावातल्या लोकांच्या जमिनी होत्या, थोड्याशा 1-2 जमिनी आहेत. तिथून त्यांच्या प्लॉटवरून मी गेलो, तर असं मला एक चांगला व्ह्यू भेटला. आता इथं 10/4ला मी मालबार व्हिसलिंग थ्रस्ट आहे, त्याचं एक तुम्हाला आवाज ऐकवतोय. हा आवाज येतो, अतिशय सुंदर आहे, माणसालाही लाजवेल अशी तो शिटी मारत असतो. मालबार व्हिसलिंग थ्रस्ट, त्याला मालबार व्हिसलिंग थ्रस्ट असे म्हणतात. 24/4/2020 बघा, सुरुवात कुठून केली होती. मार्च 19 पासून पहिलेच गव्याचा व्हिडिओ, मार्च 19चा. आणि आता हळूहळू बघा किती जवळ पोचलेलो आहे, म्हणजे 1 वर्षाच्या वरती झालेलं आहे. 24/4/2020ला जंगलात फिरायला गेलो होतो. अत्यंत दाट अशी व्हॅली आहे. याच्या अपोजिटला एक म्हणजे मी जिथं आहे ना त्याच्या बॅक साईडला एक पर्वतरांग आहे, त्याला अस्वलाचं डोंगर म्हणतात, कारण की तिथं भरपूर प्रमाणात अस्वल आहे. आणि मी अक्षरशः गड्डे खोदलेले पण बघितलं भरपूर प्रमाणात. आता तिथं मला वाटतं त्यांचं अन्न जे आहे, म्हणजे तिथं भरपूर प्रमाणात वारुळ असतील यांचे, तर टर्माइटचे म्हणतो आपण ते, तर ते वारुळ वगैरे असतील आणि त्यांचं खाद्य तिथं भरपूर प्रमाणात असेल. त्यामुळे, कारण की मी तिथले जांभळं पण खाल्लेले, बऱ्याच ठिकाणी तिथं जांभळांची झाडं आहे जंगलात. आणि जांभळं फार छोटी छोटी असतात, गावरान जांभळं म्हणतो ना, ती जांभळं असतात. आणि मी ती लीदमध्ये पण बघितली आहे, अस्वलाच्या लीदमध्ये 100% ती या पिरियडमध्ये, म्हणजे मार्चपासून तर मे पर्यंतच्या पिरियडमध्ये जांभळं आढळतातच, कारण की तो सीझन तिथे जांभळांचाच आहे. हा पूर्ण त्याच्यावर बघा माझा कॅमेरा तिथं ठेवला आणि मी सेल्फी घेतले, ते पण माझ्याकडे फोटो आहे, मी तुम्हाला पाठवेल. टायमर लावलं होतं मी 10 सेकंदाचं आणि फोटो काढला होता. त्यानंतर तो कॅमेरा तिथंच ठेवला. नंतर मी माझं परत मोबाईल ऑन केला सॅमसंगचा आणि रेकॉर्डिंग स्टार्ट केली, आणि ती रेकॉर्डिंग स्टार्ट करून मग मी अशी रेकॉर्डिंग घेतलेली आहे.
भरपूर उंच आहे आणि भरपूर खोल व्हॅली आहे. ते बघा किती सुंदर आहे. मला कधी कधी वाटतं की त्या व्हॅलीमध्ये जाऊन 1-2 दिवस राहावं. अक्षरशः खाली इतकं सुंदर वातावरण असेल, घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलातून वाहणारी नदी. आता लँडस्लाइड्स पण झालेले आहे बऱ्याच ठिकाणी, तुम्ही बघितलं असेल ते व्हिडिओमध्ये दिसतंय का. दोन एक ठिकाणी लँडस्लाइड्स पण झालेले आहे आणि ते होतच राहतात, त्याला काही इलाज नाही, कारण की जंगल आहे शेवटी. आणि जिथं माती भुसभुशीत होते आणि जास्त होते लँडस्लाइड्स होतात आणि थोडासा चेंज होऊन जातो तिथलं जे आपण म्हणतो ना भूभाग, चेंज होऊन जातो. तोच एक निसर्गाचं चक्रच आहे शेवटी. डोंगरामध्ये खडकाळ जमीन असते, मग त्याची माती होते, माती खाली उतरते, नद्यांच्या द्वारे खाली उतरते आणि तिथं सुपीक जमीन तयार करते. त्याच प्रकारचा तो निसर्ग चक्र आहे. बघू शकता तुम्ही 2 याच्यात लँडस्लाइड झालेले आहे आणि पुढे नदी ही गोव्याकडे चाललेली आहे. गोवा आहे की कर्नाटक मला निश्चित माहित नाही, पण गोव्याकडेच आहे, कारण की पुढे तिथं गोवाच लागतं. तर गोव्याकडे चाललेली आहे आणि घनदाट जंगल आहे आणि झाडं पण भरपूर मोठे मोठे आहे. असं नाही की झाडं मोठे नाही आहे. मी थोडासा खाली उतरलोय दगड बघून. तुम्हाला एकच सांगतो परत की तुम्ही अशा डेअरिंग किंवा अशा गोष्टी करू नका. मी पहिले 2 वर्ष मी जंगलात काढले, म्हणजे तिलारी राहिलो. मला तिथं वातावरण कसं आहे काय हे मी अनुभवलं आणि नंतर मग मी सुरुवात केली फिरायला आणि कॅनलच्या रस्त्याला. परमिशन कोणालाच नाही अशी, आम्ही MSCB वाले, त्याच्यामुळे आम्ही फिरतो. बऱ्याच जणांना माहिती आहे त्याच्यामध्ये आणि गाववाल्यांना पण माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगूनच निघत असतो, असं काही नाही आहे. हे बघा किती सुंदर वॉटरफॉल आहे. तो जो ब्रिज मागे मी तुम्हाला दाखवला होता, त्या ब्रिजच्या खाली एक दरी आहे, त्याच्या खाली अजून एक दरी आहे आणि त्याच्या खाली ही तिसरी दरी आहे. अशा 3 दऱ्या आहे. एवढं खोल आहे आणि तुम्हाला इथं बघायला भेटेल की थोडंसं बारीक याच्यात काहीतरी उडतंय. ते राजधनेश आहे, म्हणजे ग्रेट हॉर्नबिल आहे. ते ग्रेट हॉर्नबिल तिथून उडताना दिसतील. म्हणजे एवढी मोठी व्हॅली आहे आणि झाडं फार मोठे मोठे आहे त्या व्हॅलीमध्ये. असं नाही की छोटे छोटे झुडपं असतील. अक्षरशः 60-70 फुटाची झाडं तिथं आढळून येतात खाली व्हॅलीमध्ये. ते एवढी प्रचंड प्रमाणातली आहे. हे 30-5 आहे एकदम, म्हणजे मेचा महिना आहे. थोडंसं काही पर्यटक येतात फिरायला वगैरे. हे जवळच आहे, म्हणजे तिलारीच्या जवळ काही पर्यटक येतात आणि वणवा पेटवतात. ही चुकीचीच गोष्ट आहे अत्यंत. त्याच प्रमाणात ते झालेलं आहे. तसं ते बरं झालं की वणवा जास्त पसरलेला नाही. आणि त्याचप्रमाणे जे वन खातं आहे ते पण काही प्रमाणात तिथं वणवा पेटवतं मुद्दाम, जेणेकरून पुढे जंगलाला आग लागू नये. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, वणवा पेटतो आणि ते जंगलाला आग लागते आणि पूर्ण जंगल भस्मसात होऊन जातं. तुम्हाला माहितीच असेल ऑस्ट्रेलियाला तसं झालेलं आहे, तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसं हे जंगल आहे. मला वाटलं काही कोमोडो ड्रॅगन सारखं. आता डोक्यात शेवटी प्राणी जंगल असं असतं. मला तर वाटलं कोमोडो ड्रॅगन असेल एखादा. कोमोडो ड्रॅगन तर नसतोच आपल्या भारतात, तर काही आढळत नाही. पण मला वाटलं एखादा मोठा हे असेल लेझर्ड, त्यामुळे मी तिथं झूम केलं पण तो निघाला नाही काही. तो दगडच होता, कारण की एवढं दूरचं आपल्याला दिसत नाही. मोबाईलही चांगला होता सॅमसंगचा, त्याच्यामुळे झूम करून बघितलं. त्यामध्ये क्लिअर झालं की काही नाही आहे, ते दगडच आहे. प्राणी पण नाही, कुठला दुसरा प्राणी पण नाही आहे, ते पण सुद्धा त्याच्यामधून दिसून आलेलं आहे. तर असं सगळं आहे ते. बघा अतिशय सुंदर आहे जंगल, अजूनही हिरवगार आहे, असं काही नाही आहे. थोडीशी एक खंत होती, मी त्यांना ऑब्झर्व केलं आणि आमचे वर्ल्ड फॉर नेचर संस्था आहे त्यांना पण मी हे केलं की जरा इथं जे झाडं लावतात ते वन खातं अष्टमबाबूळची झाडं लावतात. अष्टमबाबूळ म्हणजे ऑस्ट्रेलियन निलगिरी आहे. ॲक्च्युली ऑस्ट्रेलियन निलगिरी हा कोणत्याच प्राण्याला आपल्या म्हणजे या एरियात, तिलारीच्या एरियात कामा येत नाही. तर मी वन खात्याला त्यावेळेस पण म्हटलं होतं की तुम्ही ऑस्ट्रेलियन निलगिरी म्हणजेच अष्टमबाबूळ म्हणतात तिथं, हा का बरं लावताय. निलगिरी आपल्याकडे नाही चालत. ते त्यांना पॅटर्न असा वाटला की ऑस्ट्रेलियासारखा पॅटर्न, पण ऑस्ट्रेलियासारखा पॅटर्न नाही. तिथली जे स्थानिक झाडं आहे त्याच्यावरच ते गवे, रानगवे सगळं जगतात. इवन आपले पक्षी पण जगतात. फळं ते हे करतात, फळं खातात. झाडांची फळं असतात तिथं. वेगवेगळी झाडं आहे देशी प्रजातीची, तेच देशी प्रजातींची झाडं आहे, त्यांची फळं खातात आणि तीच फळं पेरल्या जातात. असं सगळं त्याच्यामध्ये एक चक्रच आहे. आणि ते चक्र सुरू ठेवायसाठी आपल्याला कुठेतरी आपल्याला देशी वृक्षांची लागवड करणं आवश्यक झालेलं आहे. बघा किती सुंदर असं आहे जंगल.
पण देशी वृक्ष जर जास्तीत जास्त लागवड केले तर हे जंगल पण टिकेल आणि त्यातले प्राणी पण टिकतील, नाहीतर काही उपयोग नाही. मग नुसतं जंगल दाखवायला केलं, झाडं लावून दिली विदेशी प्रजातीची आणि काहीतरी केलं तर त्याच्याने काही होत नसतं. थोडी आहे, झाडं तोडल्या जातात कधी कधी किंवा वाळलेली झाडं तोडून नेतात, पण तेवढं नाही, वाळलेली झाडच जास्त तोडतात ते. मी पण ते बघितलं, ऑब्झर्व केलं की असं म्हणजे हे नाही आहे की ओलं झाड तोडून नेलं असं कधीच तिथे झालेलं नाही आहे. एखाद्या आम्ही सांगू नाही शकत, पण हे वाळलेली झाडं होती मला माहिती होतं. त्यामुळे किती वाळलेली झाडं समजा खाली पडलेली असेल, कोलमडलेली असेल तर बरेच मरून जातात, त्यांची त्या झाडांना हात लागायचे. मग स्थानिक गावकरी थोडंसं सरपणासाठी त्याला नेतात आणि ते झाडं घेतात. बघा ही पडलेली आहे, कारण की पाऊस भरपूर प्रमाणात असतो तिथं आणि वारही सुटतं चांगलं. पाऊस असा तिरपा असतो तिथं, सरळ पाऊस नसतो कधीच, म्हणजे असं आपण आपल्याकडे पडतो तसा नसतो. आता हे 27/6 आहे, व्हिडिओ शेवटचा आहे, आठवण म्हणूनच आहे. अत्यंत सुंदर अशी पहाड आहे आणि बघा त्या पहाडातून जे ढग आहे ते वरती निघत आहे. असं मी ते 2 स्थानिक मुलं आहे त्यांना सांगतो. मी स्थानिक मुलं जे होती त्यांनाच मित्र करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यासोबतच हे जंगल फिरायचं. त्यामुळे जंगल फार आवडलं मला आणि मला अनुभव पण आले, कारण की ते माझ्यापेक्षा जरी लहान असले तरी उत्तम प्रकारे त्यांना निरीक्षण अनुभव होता, त्यांचाच मी अनुभव घेतलेला आहे. धन्यवाद. बघा अशी सुंदर आहे. थँक्यू.